नेपाळमध्ये भूस्खलनामुळे 2 बस त्रिशूली नदीत गेल्या वाहून. 63 प्रवासी बेपत्ता. नेपाळमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. भूस्खलनामुळे 2 बस त्रिशूली नदीत वाहून गेल्या आहेत. या दोन्हीही बसमध्ये चालकांसह मिळून जवळपास 63 प्रवासी होते. पहाटे 3:30च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. मदन आश्रित महामार्गावर भूस्खलन झाल्याने 2 बस मातीच्या लोंढ्यासह शेजारील नदीत कोसळल्या. या बस जोरदार पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्या आहेत. चितवनचे जिल्हाधिकारी इंद्रदेव यादव यांनी आम्ही घटनास्थळी असून शोधकार्य सुरू असल्याचे सांगितले. सतत पाऊस सुरू असल्याने मदत कार्यात अडथळे येत आहेत. शेजारच्या नेपाळमध्येही भीषण दुर्घटना घडली आहे. त्रिशूली नदीत बस वाहून गेल्या आहेत. नेपाळची राजधानी काठमांडू येथे दोन्ही बस निघाल्या होत्या. एंजल बस आणि गणपती डिलक्स या 2 बससोबत पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. एका बसमध्ये 24 तर दुसऱ्या बसमध्ये 41 प्रवासी होते. गणपती डिलक्स बसमधील 3 प्रवाशांनी खिडकीतून उड्या मारल्यामुळे ते बचावले. पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे नेपाळमध्ये संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. नारायणगड मुगलिन रस्त्यावर भूस्खलनामुळे बस वाहून गेल्या. नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल यांनी ट्विट करून दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. प्रभावी पद्धतीने बचावकार्य राबवून जास्तीत जास्त प्रवाशांना वाचवण्याचे आवाहन दहल यांनी यंत्रणांना केलं आहे. महामुंबईसह सीताराम कळंबे, नेपाळ.